पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या हां, ह्या तिसऱ्या आहेत आणि माझं ताट सफाचट आहे. मस्त अशी टेस्ट आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. नॉनव्हेजसाठी जर तुम्ही चांगलं ठिकाण शोधताय तर हे आहे गोमंतक. दादरचं नाही तर ठाण्याचं. मंडळी, व्लॉगच्या सुरुवातीलाच सांगते की हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. संडेला असंच विंडो शॉपिंग करायला गेलेली तर समोर गोमंतक दिसलं आणि ते पण ठाण्यामध्ये. दादरचं गोमंतकचं फूड मला खूप आवडतं. एक तास लाईनीमध्ये उभं राहून मी फूड एन्जॉय केलं आहे. पण ठाण्यातलं हे गोमंतक आहे प्रभात टॉकीजच्या अपोजिट साईडला कोलभाडमध्ये, ठाणे वेस्ट. आणि मी त्यांना विचारलं की हे शाखा आहे का दादरच्या ब्रँचची, तर त्यांनी मला नाही सांगितलं. हे सांगितलं फक्त गोमंतक आहे ठाण्याचं. तर चला, जाण्याआधी सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि फ्रेंड्स, ॲम्बियन्स तर पूर्ण कोकण वाईब्स देत आहे. आणि तुम्ही गेल्या तुम्हाला कोकम सरबतचा शॉट्स मिळतो. थंड थंड समरमध्ये असेल तर तुम्हाला पण असं वाटतं थंडा थंडा कूल कूल. दुपारचे 2 वाजले आहे आणि थंड कोकम सरबत पिऊन माझं दिल गार्डन झालं. माझ्या लूकवर जाऊ नका. संडे होतं, उशिरा उठलेली, रिलॅक्स मूडमध्ये विंडो शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर जेवायला आली. चलो काम की बात करते. हे जुन्या काळातलं कोकणातलं घर कसं असतं कौलारू, तसंच ह्या हॉटेलला कौलं आहेत. आणि ह्या ज्या पताका लावल्यात, जुन्या काळी कोकणामध्ये जर लग्न असेल, काही समारंभ असेल तर अशा पताका लावल्या जायच्या. तर त्याही लावलेल्या आहेत. मस्त असं ॲम्बियन्स आहे, खूप छान वाईब्स आहेत ह्याच्यामध्ये. तर तुमच्याबरोबर शेअर करते मेनू कार्ड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फ्रेंड्स, ॲम्बियन्स तर खूप मस्त आहे आणि अजून फर्स्ट फ्लोअर पण आहे, पण त्याचं काम चालू आहे. तर फर्स्ट आम्ही जे ऑर्डर केलं ते केलं फिश फिंगर. आणि फिश फिंगर जसं त्यांनी पिक्चरमध्ये दाखवलं आहे तसंच आहे. खूप मस्त क्रिस्पी आहे, लेस ऑइलवाला आहे. तर 10 on 10 फ्रेंड्स. पहिला आयटम तर एक नंबर आहे आणि सोलकढी तर पाहिजेच आहे. लाईटमुळे त्या गुलाबी रंग जरा सफेद दिसतोय, पण ती सोलकढीच आहे. फ्रेंड्स, पहिला आयटम मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तो म्हणजे प्रॉन्स थाळी. प्रॉन्स थाळी आहे, त्याच्यामध्ये जवळा आहे आणि प्रॉन्स सुका आहे, प्रॉन्स रस्सा आहे, छोटीशी वाटीमध्ये सोलकढी आहे आणि भाकरी आहे. आणि मी ऑर्डर केलं आहे माझ्यासाठी गरम गरम घावणे आणि पहिल्या नाही, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या. आय डोंट नो फ्रेंड्स, तुम्ही तिसऱ्यांना काय म्हणतात, पण आम्ही यांना तिसऱ्याच म्हणतो. आणि तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की तिसऱ्या, दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या, शट अप.
मी गप्प बसते आणि तुम्ही बघा तिसऱ्या मसाला असं त्यांना डिशचं नाव होतं आणि मी खाल्लं आणि आता मी तुम्हाला त्याचं ओपिनियन देणार आहे. आणि त्याच्याबरोबर मी 1 प्लेट वडे पण ऑर्डर केले. कोंबडी वडे तर पाहिजेच नॉनव्हेज खायला आल्यावर. तर तिसऱ्या कोंबडी वडे, तिसऱ्या घावणे. तर चला. फ्रेंड्स, माझे एक्सप्रेशन बघा, म्हणजे मला आवडलं आहे. सो फ्रेंड्स, ॲम्बियन्स इज 10 ऑन 10, सर्विस 10 ऑन 10, व्हॅल्यू फॉर मनी 10 ऑन 10 आणि फूड तर अप्रतिम आहे. पण जर तुम्हाला नॉनव्हेजमध्ये एकदम तिखट माझ्यासारखं झणझणीत नॉनव्हेज पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज ऑर्डर करताना त्यांना सांगा की तुम्हाला झणझणीत नॉनव्हेज पाहिजे किंवा जी डिश आहे ती जरा तिखट पाहिजे. तुम्ही माझ्या डिश बघून समजू शकता ना. थोडे मोदक चेपलेले आहेत पण फ्रेश गरम आहे. सारण मस्त भरभरून भरलेलं आहे. तुपाची धारही सोडलेली आहे. मस्त व्हॅल्यू फॉर मनी आहे फ्रेंड्स. तर नक्की विजिट करा आणि अशा ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.